प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया स्वामिरा अज्ञानपहरोणि बुद्धे मतिमे हराधोरे चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरापटवी हे रंभागनायका विमुखा भक्ता वरुषवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नवी कवय विठ्ठल श्री ज्ञानदेव हरी हरी तवाज्ञा पिले रामने सोन्या चौने करू आदरले मी रामांगणे सी भेटा ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात मायबापांनो संत सज्जनांनो पवित्र भगवंताची कथा श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात. प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा आहे. भगवान प्रभु रामचंद्रजींची प्रिय पत्नी माता सीता आणि सीतेच्या अभिलाषाच्या निमित्तानं राजा रावणानं मंदोदरीला काम भावनेत सीतेला प्रबोध करावा या भावनेनं पाठवलं आणि पाठवल्यानंतर मंदोदरीला अंतःकरणामध्ये संत भेटीचा आनंद आहे आणि त्या आनंद भावनेनं मंदोदरी निघते. आशा जनाई ओळी पाहे मंदोदरी तब देखी जनक नंदिनी अनुसंधानी असनस्थ रावणाच्या आज्ञेला अनुसरून माता सीतेकडे मंदोदरी आली अशोकवनाच्या ठिकाणी. कारण भगवंताची सीता शोकात असणारच नाही. कारण ते रामाचे आहे ते शोकात नसतात आणि ते रामाचे नाही ते अशोकात नसतात. जरी अशोक वनाचा राजा रावण असेल तरी शोकात होता. वन रावणाचं होतं पण सीता अशोकात होते. मंदोदरी पाहतीये कारण सीता राम अनुसंधानात बसली होती असं सांगताय. श्रावणी राम नयनी राम वाचे श्री नित्यमदली राम वा ध्यानी राम राम अनुसंधानी राम खंड मंदोदरी पाहू लागलेली आहे सीतेच्या अखंड अनुसंधानात राम आहे. आवाज आवाज बोल नका. ध्यानामध्ये राम, अनुसंधानामध्ये राम, नयनामध्ये राम, वचनामध्ये राम, प्रत्येक गोष्टीमध्ये सीतेच्या फक्त रामच आहे. अशा प्रकारची सीता मंदोदरी पाहते. प्राणाचा निज संचारी राम विसंवेची सुंदरी वा सकल विकारी झाली विकारी श्रीरामे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत प्राणाचा ईश्वर असणारे प्रभू आहे आणि त्या प्रभूची प्राणेश्वरी असणारी सीता आहे. सर्व इंद्रियांनी श्रीरामाला अनुसरले. लक्षात घ्या इंद्रियांचा चालक श्रीराम आहे आणि जी इंद्रिये चालकाशी अनुसंधान करून आहे ती अपंग नसतात, ती रोगी नसतात. म्हणून सीता निरोगी आहे. कारण रामावर लक्ष नसणं रोग असल्याचं लक्षण आहे आणि रामावर लक्ष असणं निरोगी असल्याचं लक्षण आहे. कारण ज्याच्या शरीरावर सर्व ठिकाणी प्राण संचार आहे
एखादा चोर कुठं सापडावा? राजद्वारात सापडावा. दिसल तो व्यक्ती टोला देत असतो. दिसल तो व्यक्ती. कशा प्रकारे मनाचा राजा राम आहे आणि त्या रामाशी रत असलेलं मन म्हणजे राज दरबार आहे. आणि या दरबारामध्ये रामाशिवाय इतरत्र अनुसंचरणाऱ्या वृत्ती त्या मनानं धरल्या आणि दणादण मार होता. कोणाला? विषय, विकार, काम, क्रोध या वृत्तींना. का? वृत्ती रामरूपी राजाला अनुसरली होती. राजदरबारात चोराला मार मिळतो अशा विकारी अंतःकरणातील प्रवृत्तींना आघात माता सीतेची स्थिती देतीये. विसरून गेली देहभावासी मिनली प्रीतीसी अहं त्यागे. मिनली प्रीतीसी अहं त्यागे. माय बापांनो, याला म्हणावं दृष्टादृष्ट विजय. सीतेवर फक्त दृष्टी पडलेली आहे. सर्व वृत्तींना त्या ठिकाणी बांधून राम प्रवृत्त करण्याचं सामर्थ्य असणारे महात्मा सीता बघितली आणि रावणाशी एकनिष्ठ असणारे पतिव्रता मंदोदरी अहंकाराचं अधिष्ठान असलेल्या रावणाचा त्याग करून रामरूपी भगवंताची भक्त असणाऱ्या संतांच्या चरणात रत झाले. हे संत दृष्टीनं पडल्याबरोबरच लक्षण आहे, सामर्थ्य आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ. एरवी सोन्याच्या महलात राहणारा अहंकारी राजा रावण, त्याची प्रिय असणारी पत्नी मंदोदरी आज रामात रत झाली. सीतेकडे पाहिल्याबरोबर असं सांगतात, साधू देखताची दृष्टी रे अहंकाराची गाठी. वा, पडे स्वांदाची मिठी पुढे त्रिपुटी अभावे. साधू देखताची दृष्टी. साधूकडे बघितल्या बघितल्या अहंकार विरघळून जातो. अहंकार मरून जातो आणि पुढे त्रिपुटी उडून जाते. कोणती त्रिपुटी आहे महाराज? कोणती त्रिपुटी आहे? अभाव आहे. कशाचा अभाव आहे? विषयाच्या प्रभावाचा अभाव. संतांकडे पाहिल्याबरोबरच अंतःकरणातून रिकामा होतो आणि एकदा त्या अंतःकरणातून विषय रिकामे झाले महाराज, देवच करतो. बरोबर आहे. घागरीत आधी हवा असते, पुन्हा पाणी भरतो. तसं अहंकार रूपी हवा आहे. नुसतं पंक्चर केलं की निघून जाते. पंक्चर विषय व्याळे मिठी दिधलिया दुखी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. माय बापांनो, संतांचं जीवन असं असावं. विषयात रत असलेल्या अंधजीवाला भगवंताची संतांकडे बघितल्याबरोबर आवड निर्माण झाली. आजकालचे डुप्लिकेट महाराजच वेगळे. महाराजाच राहणं एवढं, हातामध्ये 10 मोद्या बघितल्या की संसार करणारा म्हणते राव आपण म्हणजे देव आवडत नाहीये. हे वांगेसी न कळे चिन्ह व्याधी जाणे वेदन कृपाळू एकाजनार्दन जे अभिदान विश्वमाता जगन्माता माता सीता रावणाची पत्नी असणारी मंदोदरी क्षणात संत बनवली. सांडोनिया विदुपान सितेसी गुलामया दानी. वाह, साधू रे विंदाण ऐसी
वागत असताना विचार करून वागते, कपड्याचीच तरी मोडणार नाही. येड्याची गणना असंच ना, कोण करी. लक्षात घ्या, मंदोदरीने मिठूपणा सोडला. सोन्याच्या देशाच्या राजाची बायको होती, पण काय सोडला? मिठूपणा सोडला. कारण राम विचारायचा, राम जोडायचा. आणि अतिशय विचक्षणपणे, कारण नवऱ्याचं काम तर करायचं आहे आणि राम तर जोडायचा आहे. त्यामुळं कशा पद्धतीत अनुसंधान करते ऐका. हातीच्या तुर्याचा प्रश्न मुसली झाली विचक्षण, रावणाचे कार्य जाण साधून विद्वान स्वरूप पुसे. अतिशय सावधपणे, अति चातुर्याचा प्रश्न काय केला महाराज? पुसती झाली विचक्षण. रावणाचं काम झालं पाहिजे, कारण त्यानं काम सांगितलंय म्हणून सीता भेटली. सीता संत आहे तर राम भेट झालीच पाहिजे. आणि प्रवृत्तीचा विचार केला तर नवरा रावण आहे, सांगितलेलं काम केलंच पाहिजे. लक्षात ठेवा, संत आहे तर देव भेटलाच पाहिजे आणि नवरा आहे तर त्याचं काम केलंच पाहिजे, किंवा करण्याचा कमीत कमी प्रयत्न तरी केला पाहिजे. असा विचक्षण प्रयत्न आहे. खरंय, आपलं जीवन तसंच आहे. आपण अहंकाराचे बांधलेले आहोत. कोणाचे बांधलेले? अहंकार. बायकोचा नवरा आहे म्हणूनच घर ना, अहंकार आहे. पोराचा बाप आहे याच अहंकारानं पोराची जबाबदारी आहे ना. गावाचा नागरिक आहे, सरपंच आहे, याच नात्यानं जबाबदारी आहे ना. अहंभाव हे जबाबदारी घालतं म्हणजे प्रवृत्तीत प्रवृत्त करतं. आणि या प्रवृत्तीत ईश्वर तत्वाचे अनुसंधान करून संतास मेळ घातला, संसाराचा खेळ कळत असतो. नाही तर बऱ्याच जणांचा टांगा पडली जा, बऱ्याच जणांचा नाही, 99% लोकांचा टांगा पलटीच असतो. अहंकारानं कार्यात प्रवृत्त केल्यानंतर जीवन संतांशी समर्पित करून राम अनुसंधानाला कसं पोहोचवावं आणि अहंकारी रावणाचं कार्य केल्याचं लोन सुद्धा उतरवायचं, किंबहुना प्रवृत्तीचं शास्त्र सुद्धा त्याची सुद्धा मर्यादा राखायची आहे. या सर्वांचा विचार करून आता प्रश्न करतात. शून्यपण तेथे परादिवाचा विषय पूर्ण, अर्थ संपूर्ण आकर्षी. आणि नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, शब्दे व्यापिले गगन, शब्दे व्यापिले गगन. हिमालय शून्याचे शून्यपण. सगळीकडे जर आकाशात शब्द असेल, दिशा राम नामे प्रणी कुंडली, राम नामे योम रामे कुंडले. एकंदरीत आकाशाचा विषय शब्द आहे आणि त्या शब्दानं गगन व्यापून टाकलेला आहे. मग शून्याचा शून्यपणा जर संपला तर तेथे परादिवाचा विषय कोण? पराप्रशंती मध्यमाने वैखरी वाणीतला शब्द घेण्यासाठी शब्द हा विषय कशाचा आहे? आकाशाचा आहे. आकाश शब्दाने व्यापलं, तो शब्द परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्मरूपी परस्पराचा शब्द जर व्यापलेला असेल आकाशात सगळीकडे, तर परादी वाचेचा विषय नाहीये. दृष्टी पडल्याबरोबर त्याचा अर्थ आकर्षित होतो. म्हणजे सीतेकडे बघितल्याबरोबर मंदोदरीला राम समजतोय आणि तिथून प्रश्नाची प्रवृत्ती आहे असं सांगताय. ते शब्दार्था पाहिजे. ग्रंथ करते सांगतायत माय बापांनो, अहाच दृष्टी पाहतात. आणि इथला अर्थ कळत नजर टाकल्यानंतर कळतं का? नाही महाराज, ते चालते ज्ञानाचे बिंब.
तयाचे अवयवते सुखाचे ओम तसं सीता दिसत असताना व्यक्ती दिसते, परंतु ते तत्वता विनटले. चित्त विनटले तत्वता. सीतेचं चित्त तत्वाशी नटलेलं आहे. राम हे जीवनाचं तत्व आहे, ते तत्व अंगीकारलंच नाही तर त्या तत्वानं नटलेली सीता आणि तिला मंदोदरी प्रश्न करते कसा ऐका. याला विसरते ज्ञाननिहिती कुशल पूर्ण. वा वा वा. करुणी सर्वांगाचे अवधान शब्दार्थ झाला परिसारा. आणि नाथ महाराज सांगू लागली या लागी, कारण इथला अर्थ भल्या भल्यांना कळत नाही, परंतु सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही काय करा, सर्वांगाचं कान करा आणि इकडे लक्ष द्या, कान द्या. कारण लक्ष दिलं तर लक्षात येते. लक्ष देऊन लक्षात येत नाही एवढा देव विलक्षण आहे. लक्ष देत नाही त्याच कसं होईल. 24 तास लक्ष देणाऱ्याच्या लक्षात येत नाही एवढं विलक्षण आहे. परंतु हिताच्या कळवळ्याच्या भावनेने जर लक्ष दिलं तर लक्षात आणून देतो. जबाबदारी घेता येत नाही तुम्हाला. त्या पात्रतेवर बसवतोय तरी सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा वा उघड आहे का? उघड आहे. नाथ महाराजांची सुद्धा इथं प्रतिज्ञाच आहे. फक्त भाषा सौम्य आहे, कारण तत्व गहन आहे. जीवा माझी घावन जीव परिसत आहे अर्थ गौरव. तैसी भी पावे कार्य सर्व भव भय निवारे. जीवामध्ये जीव घालून जर काही केल्यात लक्ष दिला तर भवाची भीती हरे, नाहीतर भवाची भीती गहन आहे. भवसागर भयंकर आहे, लोकांना माहितीच नाही. जरा माणसं मेल्यास गरुड पुराण लावायलाच पाहिजे बरं. त्याच्याशिवाय कळत नाही यमाचे रट्टे कसे असतात. का रट्टे कळाल्याशिवाय पठ्ठे सुधरत, माणसं सुधरत नसतात. असो, सांगण्याचा विषय नाथ महाराज सांगतायत की सर्वांगाचं कान करा आणि या ठिकाणचा अर्थ सहन करा, अर्थ श्रवण करा, भवभय हरे असं सांगा. असो बालवतीसी मंडोदरी अति प्रीतीसी उसती झाली वेगेसी राम अनुभवीसी तो कैसा. असो म्हटले नाथ महाराज. मंदोदरी सीतेला विचारते आणि पहिल्यांदा प्रश्न केला महाराज, राम अनुभवीशी तो कैसा. कैसा. हा जर प्रश्न केला तर बरेच लोक, बरेच कीर्तनकार कमरा सोडून पळून जाते मधल्या वड्याने. गाडी तिथंच ठेवू. विनोदाचा विषय सोडा. सेवितो हा रस माती तो अनिका घ्या रे होऊ नका. घरी मंदोदरीने प्रश्न केला सीते, राम सांगणं वेगळं, राम भोगणं वेगळं. राम हा भोगाचा विषय आहे, राम अनुभवण्याचा विषय आहे, राम स्वादाचा, राम गोडीचा, राम आस्वादाचा विषय आहे. आणि त्यातून मिळणारा आनंद कसा घेतेस मंदोदरी सीतेला विचार. राम गापगती एकददेसी हे सांगा रे मगपासी. वा. सकाळ देही श्रीरामासी स्थिती कैसी वस्तीची. आणि पहिला प्रश्न केला सीते, राम व्यापक आहे की एकदेशी आहे. बऱ्याच जणांचा विकेट उडतो मला. कसा प्रश्न? देव सगुण का निर्गुण? सगुण म्हणावा, निर्गुण म्हणावा, काय म्हणावं? कोड आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सोडवलं. वागव म्हणले सारासार विचार. तू
तुम्ही या भानगडीत पडायचं नाही, पण या भानगडीत पडण्याचं सामर्थ्य असणाऱ्या शिकेला प्रश्न आहे. आपण भानगडीत पडायचं नाही, कारण आपल्यामध्ये ती कुवत नाही, ती क्षमता नाही. भगवंताच्या व्यापक स्वरूपाची अनुभूती घ्यावी ही क्षमता तत्वस्वरूपाला विनटलेल्या साधूचं सामर्थ्य आहे. असो सीतेला प्रश्न केलेला आहे, सीते राम एकदेशी आहे की व्यापक आहे, निश्चित सांग. जरी मनसी परिच्छिन्न तरी व्यापकता व्यापकत्वा परिलेखान वा आत्मा राम हेच अभिमान नघडी जाणतयासी. बघा, हलक्या सलक्या महाराजांचे स्टंप पहिल्याच बॉल मध्ये उडतात. मंदोदरीनं बॉलिंगच अशी केली. काय पहिल्यांदा सांगितलं, राम व्यापक आहे की एकदेशी आहे. आणि सीते राम जर एकदेशी आहे तर व्यापक नाही, आणि व्यापक आहे तो एकदेशी कसा? एकदेशीय आहे तर परमात्मा म्हणते, मग आत्मतत्वानं सर्वागती राम देहादेही एक. होय. सीतेनं जर म्हणली माझा नवरा राम एकदेशी आहे, तर आखाच हरिपट फटायला लागला. सगळ्या हरिपटाला गुणाकाराचं चिन्ह द्यावं लागतं. त्यामुळे विचार करून जपून बोलण्याचा विषय आहे. सीतेला सांगते, सीते व्यापक आहे की एकदेशी आहे, निश्चित सांग. जरी जाते व्यापक मनसी तरी तो सर्वभूत निवासी. वा मग तेथे उपेक्षिता रावणासी अद्वैत भजनासी अभाव. आणि दुसरा प्रश्न लगेच केला सीते, कारण कसं आहे, आपण देव कसा म्हणणार? देव व्यापकच म्हणणार, कारण आपण देवाची बाजू मांडणार म्हणजे ठासून मांडणार. देव व्यापक म्हटल्यानंतर लगेच मंदोदरी म्हटली, व्यापक जर आहे तर सर्व देहात तो सर्व सर्व भूत असतो. वा सर्व भूतांमध्ये देव आहे ना. पण जर सर्व भूतांमध्ये आहे तर रावणात नाही का? खरं गाईला नैवेद्य दाखवावा ही संस्कृती आहे, पण कुत्र्याला भाकर टाकावी ही पण संस्कृतीच आहे ना. कारण गाईत आणि कुत्र्यात ब्रह्मतत्वानं भेद नाही. संसारिकाच्या दृष्टीनं कुत्र कनिष्ठ आणि गाय, संत तत्वाच्या दृष्टीनं दोन्हीत भेद असतात. नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं विषय. मग रावण नावाचं गाढव, त्याच्यात ती रामच आहे ना. तिने गाढव म्हणली नाही, तर तिचं नाव आहे ना. तिला कसं म्हणता येईल? आहे गाढवच, पण तिला म्हणता येत नाही. असं ती म्हणू लागली, रावणामध्ये राम आहे आणि ज्याच्यात राम आहे त्याचा स्वीकार करायची अडचण काय? मला सांग. असं बोल. ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सर्व घटी देहात वा. प्रत्येक देहामध्ये एकच राम आहे. मग तो रावणात नाही का? खरे तो लाईट सारखीच आहे, फ्रीज मध्ये सुद्धा आणि कूलर मध्ये सुद्धा, हीटर मध्ये सुद्धा. एक जण म्हणला फ्रीज मध्ये जाऊन बसतो हिवाळ्याचा, मरेल कवाच. विषय तसाच आहे. मंदोदरी म्हणू लागली, रावणामध्ये सुद्धा राम आहे, मग त्याचा तू स्वीकार का करत नाही? मला जरी रामानुसंधानी भजता होय कोराही हे सांगावे साजनी प्रीती करुणी मजलागी. काय प्रश्न? रावणामध्ये जर राम आहे
रावणाची का होत नाही हे मला प्रेमानं सांगायला लागले. कसं सांग मला प्रश्न असा आहे ठेका द्यावा बरोबर आहे पण तिने विचारलाय कसा प्रेमानं सांग म्हणतीये. कारण ज्ञानी माणसाचं लक्षण आहे का लक्षण आहे बरं का. जे अज्ञानी महाराज लोक असतात त्यांना जर प्रश्न विचारला तर राग येतो. अज्ञानी लीडर असतात त्याला जर प्रश्न विचारला पप्पूला ते म्हणतंय पत्रकारला म्हणतंय हे भाजपचं आहे म्हणते का आणि त्याला येत नाही उत्तर. तसंच आहे अज्ञानी जीव प्रश्नाला चिडत असतो आणि ज्ञानी जीव प्रश्नाच्या उत्तरात समोरच्याला घडवत असतो. सीता ज्ञानी आहे सीतेला प्रश्न केला आणि उत्तर प्रेमात सांगा असं म्हणतो तरी बोलतो. विश्रांती थोरी बावरी. आणि नाथ महाराजांनी पुढच्या ओव्या श्रवण करण्याचं निमंत्रण दिलं. काय म्हणतायत सीता माता असं उत्तर देणार आहे की ज्याच्यामुळे मंदोदरी तृप्त होणार आहे. कारण संत त्यांना म्हणतात बरं का जे सर्वांना तृप्त करतात. प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या प्रश्नाला शून्य करून भजनाला लावण्याचं ज्यांच्यात सामर्थ्य आहे त्यांना संत म्हणत. संत कोणालाही म्हणायचं. आजकाल काही महाराजांकडे बघून लोक बिघडले. आलं का लक्षात. संत त्यांना म्हणतात अहो मोतीराम महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं निवळ बिघडलेले नीट वागते याला म्हणावं संत. सीता संत आहे. सावधानी प्रवेश वा चित्तपणा विसरून रामाहून स्मय राहे. आणि माता सीता सांगू लागल्या सावध ऐकेओ साधन. हे सखे मंदोदरी राम विचारण्यासाठी आलेस तुला राम होण्याचं सांगते. एकदा का चित्त रामाच्या अनुसंधानाला लागलं की ते माग सरकत नाही. ते राम जावईपर्यंत थांबत नाही. सीता बोलतात दृष्टा परिचिन्न होय ते दृश्य भासो आहे. वा श्रीराम स्वय पैसा नव्हे परिसमाये सांगेन. काय माता सीता बोलतायत मंदोदरी दृष्टा होय परिचिन्न तय भासे दृश्याचे भान. शक्तीमध्ये ही ओवी आहे अशीच ओवी आहे. द्रष्टा झाली या परिचिन्न पाहणारा एकदेशीय झाला मग दिसणारा एकदेशीय दिसतो. बरोबर आहे. आपण एक व्यक्ती आहोत. आपल्याला जर म्हणलं भारत कसा आहे आपण गाद्या ठेवल्या कसा दिसतो आपल्याला. बरोबर भारत कसा आहे आता एवढाच दिसतो ना आपल्याला. भारत एवढाच आहे का आपल्याला एवढाच दिसतोय कारण आपण एवढे. ज्यावेळेस पाहणारा मर्यादित होतो त्याला अमर्यादित सुद्धा मर्यादित वाटतो आणि तो अनंताचं सुद्धा अंत पाहतो. याला अज्ञान म्हणतात असं नाथ महाराज तुम्हाला सांगतात. श्रीराम असता श्रीरामे भावे व्यापक त्रिपुटीचा अभाव देख व्याप्य व्यापक तेथे कैचे. मंदोदरी असून राम पाहता येत नाही. त्याच्यासाठी राम व्हावं लागतं. राम पाहायचं असेल तर देव पहावे असे गेलो. देवची माणसं जातात आणि माणसंच येतात बरं का देवाला. संत जातात आणि देवच होतात. दोन्हीतला फरक कळतो. गंगा समुद्राशी जाऊन गंगा उडते का समुद्र होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निमिष न लगे मन वेदिता एवढी तुझी स्वरूपता
विठोबा कैसी होय भेटी उरणे नाही जिवेसाठी. एकदा का तुमची भेट झाली की व्यक्ती म्हणून व्यक्तजीव उरतच नाही. त्यामुळे मंदोदरीला म्हणू लागले पण व्याप्ते कोण आणि व्यापक काय अवघा हरी होतो. अशा प्रकारचं सूत्र सांगतात. मनसी सर्वांच्यान्तरी रामसे चराचरी. तो रावणाच्या शरीरी इंद्रिय व्यापारी वर्तत. आणि मंदोदरी तू म्हणतेस की राम सर्वांच्या अंतरात आहेत, रावणाच्या सुद्धा शरीरात. इंद्रिय व्यापाराचं वर्तन प्रभू चैतन्य स्वरूपानं करतात असं तुझं मत आहे. मग त्याचा परिहार ऐक. राम सर्वांच्या हृदय आहे धरिता त्या हृदयस्थासी सोय. राम रावण कोठे आहे सांग पामाये यथार्थ. ए मंदोदरी, राम सर्वांच्या हृदयात आहे या भावनेचा जर स्वीकार केला तर रावणाच्याही हृदयात रामच आणि रामाच्याही हृदयात रामच. मग रावण उरतच नाही त्याचा स्वीकार कसा करू. जिवंत त्याच्याशी लग्न करता येत, मेरे कशी करता येते. एकदा का समुद्र गंगेला मिळाला, एक जण म्हणला गंगेचं पाणी आणतो वाटीभर समुद्रात जाऊ, ते शक्य होत. कसं आहे एकदा का भारत माता की जय म्हटलं की पुन्हा एखाद्या गावाचा माणूस राहत तो एक देशीत्वाचा विचार संपुष्टात येतो. अशा प्रकारे सांगताय. भोजकाल गर्भस्थासी अवकाश कैसा भुक्तयासी. तेथे रावण कंचा अनिसी जितयासी भोगावे. भोगत्याला अवकाश असेल तर भोग भोगता येतो. कोण जेवू शकत. भूक लागलीये तो. पाणी कोण पिऊ शकतं. तहान लागलीये तो. विषय कोण सेवन करतं. काम उत्पन्न झालाय तो. ज्याचा राम झालाय त्याचा काय उरलाय का. काम उरलाय. गेली पळून गेली झोप होते पाप आडते. झोप जाते, भूक जाते, सर्व जाते, कारण राम होते. म्हणून राम झालेली आहे. आता रावण उरलाच नाही तर भोग कुठला. दृश्याचे भेटी दृष्ट दृश्यपणे उठी. होता तेनेसी तुटी तोही शेवटी असेल. होय, दृश्य कधी दिसतं. दृष्टा एक दिवशी असेल. दृष्टाच नाही. आता समजा इथं गहिनीनाथ मंदिरावर बसतो आहे. आपण इथं बसलो म्हणून दिसताय. म्हणजे द्रष्टा एकदेशी असेल तर दृष्टाचं भान आणि मग दर्शनाची क्रिया. दृश्य दृष्टा आणि दर्शन सहज समरसी श्रीराम असं जर झालं बरोबर असं विषय करण्याचा. जर तिन्ही एकत्र झाल्या तर मग मात्र राम झालेलं असतं असं सांगताय. आता नाही मनसे आणि असे तोच दिसे. वा तरी रावणाचे काय पिसे. वा. सांग सावकाशे सागरी. मंदोदरीनं प्रश्न जोरात विचारला होता बरं का. पण माता शिंदेनं मंदोदरीच्या पहिल्या प्रश्नाची अख्खी आईस्क्रीम करून टाकली. जो नाहीच त्याला आहे कसं समजायचं आणि जो नाही त्याच्यासाठी आहे तो त्यागायचा कसा आणि नाही तो भोगायचा कसा. होय, नाही तो भोगता येत नाही. रावण नाही, राम आहे.
आहे तो सोडता येत नाही आणि रावण कसा भोगावा तुम्हाला सांग म्हणतो त्याला प्रश्न करताय. कोणी सीतेच्या उत्तरी पूर्णावस्था चढला स्वेद कंप शरीरी आनंद लहरी दाटली. रावणासाठी प्रश्न केला होता, रामापर्यंत नेऊन पोहोचवले. कारण संत त्याला म्हणावं, समोरचा कोणाचाही असेल तो रामाचा वाटला पाहिजे. मंदोदरी अशी लट 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 फर्र कापू लागली. शरीरावरती घाम, रोमावरती घाम, स्वेद बिंदू आले. अंतकरणात प्रेम दाटलं. मंदोदरी राम स्वरूपाशी एकरूप होतीये असं सांगतात. इंद्रियांनी गमाधारी चित्ताचं कल्याण ठीक अंतरी सुखोनी दाटली तेने पडली मूर्छित. मंदोदरीच्या शरीराला कंप सुटला, घाम आला. अंतकरणात सुखाची उर्मी दाटून आली. काय झालं? सुखच शरीरात मावना गेले. कारण सुखाचा अभाव विषयांच्या प्रभावाचा विषय. माणूस दुःखी कधी होतो? रामाला विसरलं की दुःख, आठवलं की सुख. मंदोदरी रावणाच्या चिंतनात होती. रामाचा झटका बसल्याबरोबर आनंदानं मूर्छित पडले असं सांगतात. बाप सद्गुरूचे सामर्थ्याने कर्त्याभूत वचन मात्रे शक्तिपात झाला निश्चित मंदोदरी. बाप गुरु वाक्याचं सामर्थ्य आहे. वचन मात्रे शक्तिपात. शब्द निघाला बरोबर अत्यंतिक प्रलय झाला. कोणता अत्यंतिक प्रलय झाला? ज्या ठिकाणी वैकुंठ कैलास सुद्धा संपुष्टात येतो त्याला अत्यंतिक प्रलय म्हणतात. राम अनुसंधानात आल्यानंतर ब्रह्म सत्य जगत मिथ्या या तत्वाचा प्रभाव, या तत्वाचा अनुभव मंदोदरीला आला आणि त्या अनुभवानं, अनुभव नाम बोध आणि बोध नाम बद्धता संपणे. बद्धता संपली, शुद्ध झाली आणि मूर्छित पडले असं सांगतात. बाप सद्गुरूचे सामर्थ्य अलौकिक अद्भुत वचन मात्रे शक्तिपात झाला निश्चित मंदोदरी. बाप गुरुवाक्याचा विषय आहे. कारण गुरुचंच वाक्य बाप असतं बरं का. बाकीच्या कोणाचंही वाक्य ताप असतं. बाप वाक्य असावं. मंदोदरी मूर्छित झाले असं नाही हस्तक वचन मात्रे दिसले सुख झाला कल्पांत सरेना. नाथ महाराज सांगू लागले, नाही हस्तक मस्तक. डोक्यावर हात ठेवला नाही ना हात उचलला नाही. काय केलं म्हणून? वचन मात्रे. शब्द बोलले आणि सुख दिला. शब्द जैसे कल्लोळ आणि किती सुख दिलं. नाथ महाराज सांगू लागले, कल्प येतील जातील पण विकल्प येणार एवढं निर्विकल्प भावनेचं भक्ती सुख. रावणाची बायको बांधायला लावली सीतेनं. कोणाची? रावणाची बायको. याला म्हणतात साधू. आम्हाला आपल्यासारख्याला जवळची माणसं सुधरत नाही. दगड घेऊन अंगावर घरची येते. अवघड आहे, कठीण आहे. कुठंतरी संतत्वाचा अभाव. माऊलींनी सुद्धा हात जोडले महाराज. जे कळांची व्यंकटी सांगू तया सत्कर्मी वाढू. पण त्या भगवंताची पत्नी असणारी माता सीता आहे.
तिनं मंदोदरीला राम दर्शन घडवलं. अशा प्रकारचा विषय आहे. तव रावणे आपण हिरपणे रासिला मंगळगरी सवे देऊन व्रतांत संपूर्ण नविला. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जन, राजा रावणानं मंदोदरीला सीतेला वश करण्यासाठी पाठवलं होतं. पाठवल्यानंतर सीता वश झाली का नाही ही माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेर पाठवलं. कारण कपटी माणसाचा बायकोवर सुद्धा विश्वास नसतो आणि विश्वास नव्हता आणि झालंही तसंच. त्याला वाटलं होतं बायको सीतेला आपल्या बाजूने करते का हेच सीतेच्या बाजूने होतं आणि झालंही तसंच. काय बातमी येते ऐका. दासी मुखे व्रत समग्र ऐकूनिया सविस्तर तळमळता झाला थोर दसुशीर रावण. दाशीच्या मुखातून सर्व वृत्तांत राजा रावणाला समजला. समजल्यानंतर रावण तळमळ करू लागला. काय करू? एकतर पाठवल्यानंतर वाटलं सीता माझ्या बाजूने होईल, पण बायकोच तिकडल्या बाजूने गेली म्हणला. एकतर यमाकडे चाललंय नाही तर रामाकडे चाललंय म्हणला. माझ्याकडे गिराईक परत येत नाही. राजा रावण चिंतेत आहे. मंगोदरी आली ते सांगितले सकळ व्रत दशवदन चिंताक्रांत काही मत चालेना. राजा रावण चिंतेनं आक्रंदित झालेला, काही मत चाले. काय करावं? त्या रामाला विजय करता येत नाही, त्या रामावर विजय मिळत नाही आणि रामाची बायको आपली कपटानंही होत नाही, प्रभावानंही होत नाही. कशी होईल? 1.5 किलोमीटर अंगाचा वास सुटतोय राक्षसाचा. याची बायको सीता बनेल कशी? रामाची पत्नी सीतेनं सुद्धा सांगितलं, राजहंस मोत्याचा चारा सोडून डुकराच्या मागे कशाला लागेल? आणि डुकर ही उपमा रावणाला देऊन मला अजिबात डुकराचा अपमान करायचा नाही. असो, रावण तळमळ करू लागलेला आहे, सीता माझी होत नाही. आहे रावणादी चरित्र असे तू स्मात्म्याने समग्र लिहिले असे सविस्तर नवे साचार कल्पित. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत की अधिरावणाची कथा आणि सेतुबंधनाची कथा या सर्व लिहिलेल्या आहेत. कोणतीही कल्पित गोष्ट नाही अशा प्रकारचा पुरावा देत आहेत. संदेह असेल ज्यांचे मनी ती अवकाश करुणी सेतू महात्म्यावलोकुनी संदेहांनी सांडावा. आणि नाथ महाराजांनी सांगितलं, बाबांनो, ज्यांच्या मनामध्ये संदेह आहे, शंका आहे, कारण हे मूळ रामायणातल्या काही गोष्टी नाहीत बरं का. मूळ रामायण म्हणजे वाल्मिकी रामायणामधल्या नाही, त्याचं काम नाही. देशावर अनेक प्रकारची मुस्लिमांची, इतर धर्मीयांची आक्रमण झाली आणि ग्रंथावरही काही प्रमाणात आक्रमण झालेले. त्यामुळं त्या ठिकाणी गाळलेला भाग आम्ही वेगवेगळ्या ग्रंथातून संकलित करून भावार्थ रामायणात लिहिलेला. कोणाला जर काही शंका असेल तर त्यांनी सेतुबंध महात्म्य पहावं आणि त्या पुराणातून ही कथा पाहिलेली आहे. कारण कसं आहे, तुका म्हणे नाही विश्वास तुझ्या म्हणी पहावे पुराणी. पुराणामध्ये विचारून पहावं. आता ज्याचा विश्वास 18 पुराणावर नाही त्या गधड्याला आपण समजून सांगू शकत नाही, पण ज्याचा विश्वास पुराणावरती आहे त्याचा कोणत्या ना कोणत्या पुराणातून संदेह दूर होईल आणि तो निश्चित करावा आणि निर्विकल्पपणे प्रभू रामचंद्रजींच्या चरित्राचा आनंद घ्यावा असं ग्रंथ करते सांगतात. तो विचार किती सुचवू पर्याय वक्ता एका कांगीर तू कोण किंकर परिहार. आणि नाथ महाराज सांगू लागले, असो म्हटले किती सुचवू परिहार, पुन्हा 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 परिहार
एकटे जनार्दन स्वामी जर भक्ती आहे तर पुन्हा पुन्हा आपण विनंती करून विश्वास ठेवा असं म्हणणं योग्य नाही असं सांगतो. ग्रंथाचे नामाभिधान शुद्ध भावांत रामायण तो भाव जडला पूर्ण असता वक्ते पण मदकेचे. ग्रंथाचं नामाभिधानच आहे शुद्ध भावार्थ रामायण. विष्णू शुद्ध भावार्थ रामायण हे ग्रंथाचं नावच आहे आणि ग्रंथाचं नावच भावार्थ रामायण असल्यामुळं भाव नसणारा उताडा इकडे येणारच नाही. आणि ज्यांच्या मनामध्ये भाव आला त्यांना शंका येणारच नाही. कारण संतांची पायी विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. ते मात्र शंका घेणारच नाही कारण सगळं काही नावातच कळतं बरं का. 12 गोष्टी नावातच कळत असतात. हा ग्रंथ भावार्थ रामायण आहे. भाव ठेवील त्याच्यात बळ वाढे ज्यानं देव आकळे असं सांगतात. भावी अनुसरोडी रघुनाथ वक्ता झाला एकनाथ. माझे निहाते ग्रंथ लिहित करता करविता तो एक. करता करविता तो एक नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. भावी अनुसरोडी रघुनाथ. रामचंद्र प्रभूंच्या चरणावरती भाव ठेवून एकनाथ महाराज वक्ते झालेले आहेत. त्यामुळे वक्त्याचा भाव प्रभूच्या चरणी असावा, वाचकाचा भाव प्रभूच्या चरणी असावा, श्रोत्याचा भाव प्रभूच्या चरणी असावा. आणि प्रभूच्या चरणावरती भाव असल्यामुळं एकनाथ स्वामी त्या ठिकाणी ग्रंथाचे कर्ते झालेले आहेत. आणि त्यांच्या विवेचनावरती सर्वांनी विश्वास ठेवावा असं ग्रंथ करते. आता ग्रंथ करते कोण? एकनाथ महाराजच ग्रंथ करते आहेत. पण बरेच ठिकाणी उल्लेख आहे की गावबा काकांनी पुढच्या ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी या ठिकाणी शब्द उल्लेख केलेला आहे. ते कैची पर्यारता म्हणून श्रोते साधू संता शरण आले ती तत्वता क्षमाता मज किजे. ग्रंथाचे लेखक एवढे वजनदार आहे की तेथे कैची परिहारता. परिहाराची काय गरज आहे का? एखादा माणूस वजनदार असेल तर त्याच्या शब्दालाच किंमत असते बघा. होय, तसं एकनाथ स्वामी ग्रंथाचे लेखक आहे. पुन्हा पुन्हा ग्रंथ कराय म्हणणं ते चुकत आहे. म्हणून मी काय करतो, श्रोत्यांच्या चरणावरती डोकं ठेवतो. ही विनम्रता वक्त्याच्या चरणी असली पाहिजे, वक्त्याच्या चित्तात असली पाहिजे. बरीच वेळा कलियुगामध्ये अज्ञानी लोकांना असं वाटतं रामायण सांगता येतं म्हणजे रामायण सांगणारा हा श्रोत्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटतं. तसं नसतं बरं. वक्ता असेल, वाचक असेल, कीर्तनकार असेल तर आणखी कोणता असेल, जो देवाचा भक्त आहे, देवावर ज्याचा भाव आहे तो श्रेष्ठ आहे. भले तो मंदिर झाडणारा चपराशी जरी असेल आणि त्याची जर देवावर विशेष श्रद्धा असेल तर तो इथल्या व्यासपीठावरच्या भक्त्यापेक्षा हजारो पटीनं श्रेष्ठ आहे. त्यामुळं वक्ते गावबा काका पुन्हा पुन्हा विनंती करून श्रोत्यांना म्हणतायत मला सावरून घ्या, मला सांभाळून घ्या, ग्रंथावर विश्वास ठेवा असं सांगतात. पावा मधुर ध्वनी वाले वाजवी त्याचे गाले जनार्दने तेचे किजे ग्रंथ लिहिजे मज करे. पावा मधुर ध्वनीनं वाजतोय. पावा वाजतोय का वाजवणाऱ्यामुळे पावा वाजतोय? एखादा ब्रँडेड माणूस कोणती बॅट वापरतात मुलं? सचिनच्या हातात जी असते ती. माणसं कोणतं जॉकेट घालतात? मोदी साहेब घालतात ते. मोठ्या माणसानं एखादी वस्तू हातात घेतली की त्या वस्तूचा मोठेपणा वाढत असतो. ब्रँडेड कपडा कोणताला म्हणतात? 60 रुपयाचा शर्ट असतो पण मोदी साहेबांनी घातलं की त्याची बाहेर किंमत 6,000. आज ते 60च रुपयाचं. का? मोठ्या व्यक्तीमुळे किंमत वाढत असते. तसंच आहे
कोण विचारतं महाराज कोणाला? अजूकच सांगणार वाचणाराला महाराज म्हणतात. का म्हणतात? कारण मोठ्या ग्रंथाच्या संगतीत आलो ना. येड्याच्या संगतीत गेल्यानंतर पुत्र विचारत नाही. गावबा काका सुद्धा म्हणू लागले, जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांनी माझा अंगीकार केला आणि त्यामुळे मी वक्ता झालो, अन्यथा माझी कोणतीही पात्रता नाही. जसं पावा वाजतो, पाव्याची पात्रता नाही, वाजवणाराची आहे, तसं मला वाजवणारे वेगळेच आहे असं सांगतात. मनोडी श्रोते ध्यान सर्वदान ठेवावे दुशान, करितो हेची विनवान कृपावलोकनी मदसनाथी की जय. कृपा अवलोकनी मदसनाथ की जय. सर्व श्रोते मायबापांना एवढीच विनंती आहे की माझ्यावर नजर ठेवा, कृपेचे अवलोकन करा. कारण कसं आहे महाराज, श्रोत्याची नजर पडली की वक्त्याचं वजन वाढत असत, वक्त्याची किंमत वाढत असत. कोणामुळे? दुकानदाराची किंमत ग्राहकांमुळे. कोणता दुकानदार भारी? ज्याला ग्राहक जास्त आहे, बरोबर आहे. कोणता शिक्षक भारी? ज्याचे विद्यार्थी जास्त आहेत. कोणता वक्ता भारी? ज्याला ऐकायला जास्त लोक येतात. म्हणजे श्रोत्याच्या प्रेमानुसार श्रोता वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते. तुम्ही सर्व साधू संत माझ्यावर कृपेची नजर ठेवा, माझं लालन पालन करा आणि एवढा माझा ग्रंथ श्रवण करा, तुमचं कल्याण होईल अशा प्रकारचं वक्ते विनंती करताय. क्षमा करायचे म्हणता तरी हो पाये काव्य करता, म्हणून मोनीचे आता लोटांत तत्वता साधूशी. मी जर माफ करा म्हणून गेलो तर काव्य करता असल्याचा अभिमान होतो. पुन्हा पुन्हा हात जोडण्याचा अर्थ अभिमान होतो. पंक्तीमध्ये जर सारखंच हात जोडून फिरू लागलं तर याचा अर्थ होतो याची पंगत हे दाखवाले. काय अर्थ होतो? देखावा. देखावा. माझी पंगत हे दाखवण्याचा अर्थ होतो की पुन्हा पुन्हा कीर्तनात जर म्हणत गेला आमचं कीर्तन बरं झालं का, कीर्तनकार असल्याचं दाखवण्याचा. त्यामुळे पुन्हा पुन्हा क्षमा केल्यामुळे मी कवी असल्याचं दाखवण्याचा अहंकार तर होत नाही. पण असं म्हणले मला क्षमा करा, मी लाडकं लेकरू आहे, अशा प्रकारची विनम्रता. कारण विद्या विनयीनं शोभत. ज्याच्यात जेवढी विनम्रता आहे तेवढा तो ज्ञानी असतो असं. साधु कृपाळू जननी जे अंतर जाणती तक्षणी, ते परिवारण कोणाला गुणी क्षणोक्षणी सुचवावया. साधू ही कृपाळू जननी आहे, त्या ठिकाणी परिहार सुचवण्याची काय गरज? अंतर्ज्ञानी आहे. होय न सांगता तुम्हा अंतर, तुम्हाला अंतर्ज्ञानानं सर्व मनातलं कळतं. माझी भावना काय तुम्ही समजून घ्या. कारण सांगायला जाईल तेवढं पिसकत बरं का कधी कधी. माणूस बोलायला गेलं की पिसकत, बोलायला गेलं की तसं मी वक्ता आहे हे दाखवण्याचाच अभिमान व्हायला म्हणले. पण तोही नाही. तुम्ही जाणतात की तुम्हाला कळतं की सांभाळून घ्या, अशी एवढी विनम्रता पाहिजे तर ग्रंथ कडेला जातो. आम्हालाही वाटलं 4 अध्याय टाकले की आम्ही युट्यूब चॅनल वाले झालो. आमचं 4 वर्ष झालं रामायण पूर्ण झालं. बघा विनम्रतेशिवाय शक्य नाही. भगवत कृपेशिवाय काहीच होत नाही. आता गैनीनाथ महाराजांनी एवढी कृपा करावी आणि त्यांच्या दरबारामध्ये मोतीराम महाराजांच्या आशीर्वादानं, भगवान बजरंग बलीच्या आशीर्वादानं, गणपतीरायाच्या आशीर्वादानं निर्विघ्नपणे आपलं रोजचं रामायण चला. एवढी एक विनंती आहे. काय आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत रोज युट्यूबला इथून अपलोड अध्याय पावा. एवढी एक विनंती आहे. गणेश देवानं तेवढी पुरवावी, देवा पुरवावी वासना, हे की नाही? अशा प्रकारची एक विनंती आपणही करूया ग्रंथकर्ते. एका जनार्दना शरण झाले मंदोदरी आख्यान, आता रावणाचा यज्ञ अतिविलक्षण परेसा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो मंदोदरी आख्यान करू नका. मंदोदरीनं कशा प्रकारची भावना व्यक्त करत सीतेकडे गेली, कशा प्रकारचे प्रश्न केले,
कशा प्रकारचा तिच्या भावनेचा परिहार करत प्रभू रामचंद्रजीच हेच विश्वात्मक आहे, हे जगन्नाथ आहे, हे फसवण्यामध्ये शिका यशस्वी झाले. याचं निमित्त करून नाथ महाराजांनी सुद्धा प्रत्येकाच्या अंतःकरणातील प्रभू व्यापक की एकदेशीय याबद्दलची जी जिज्ञासा आहे त्याचं समालोचन केलं महाराज. संपूर्णतः प्रत्येकाला तृप्त करण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. आता म्हणताय पुढचा अध्याय तर गोडच आहे, कारण रामायण फक्त गोडच आहे मला. फक्त माणसं शुगर झालेली नसली पाहिजे. शुगरची माणसं गोड खात नाही. आणि आता 80-99% लोक शुगरच झाली. ती शुगर म्हणे ना घासातली भाकर, ती गोड कथा ऐकायची शुगर झाली. म्हणून लोक चाड्या लावले, चाड्या ऐकले, एकूण-एकाच्या चाड्या बोलाले, चव्हाट्यावर गप्पा मारी 2-2 तास 2.5 तास बसतात, पण अर्धा तास रामायणाला येत नाही. ही कपाळात शुगर झाल्याची लक्षण आहे. उपजवणी करंतानी अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसे निभोया. पण बापांनो, माय बापांनो, थोडं आपण शुगरच्या गोळ्या घेत जावं, रामायणाला येत जावं, प्रत्येकाला यायला लावावं. अतिशय गोड कथा आहे. रावणाचा यज्ञ म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातलं महत्वाचं संकट दूर करण्याचं साधन नाथ महाराज या निमित्तानं सांगणार आहे. लक्षपूर्वक श्रवण. श्री भावार्थ रामायणे कांडिका कांडिका सीता बंधुदरी संवादो नाम 55 अध्याय. पुंडरीक वरदे हरिठो श्री ज्ञानदेव